29 ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे पाटील ठाम आहेत. 28 ऑगस्टपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर आता मराठे शांत बसणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. सोमवारी जरांगेंची मनधरणी करायला गेलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाला सुद्धा जरांगेंनी वेळ द्यायला नकार दिला. शिष्टमंडळ आणि सरकारनं गैरसमजातून बाहेर पडावं, आता आम्ही वेळ देण्याच्या मनस्थितीत नाही, असं म्हणत आता सरकारला सुट्टीच द्यायची नाही, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. इतकंच नाही तर 29 ऑगस्टच्या आंदोलनात सरकारनं डाव टाकला तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करू, असं जरांगे पाटील म्हणाले. मुंबई वर्षा आपल्या सगळ्यांचे, फडणवीस विरोध करणार नाहीत, त्यांना अडचण होत असेल तर स्लॅबवर बसून आंदोलन करेत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. आता जरांगे पाटील फक्त मुंबईच नाही तर थेट वर्षावर धडकण्याचा इशारा देत असल्यानं यावेळेचं आंदोलन म्हणजे जरांगेंची आरपारची लढाई असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी सुद्धा जरांगे मुंबईत धडकले आणि त्यांनी मुंबई जाम केली होती, पण आता थेट सरकारच्या दारातच जरांगेंनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळं जरांगे पाटील यावेळी नेमकं काय करणार हा प्रश्न आहे. आता जरांगेंच्या गेल्या काही आंदोलनांचा एक पॅटर्न राहिलाय. त्यांचा पुढचा डाव काय असेल याचा अंदाज सरकारला लागू न देता जरांगे आंदोलनाची दिशा ठरवतात. त्यामुळे जरांगे पाटील यावेळी कोणता डाव टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जरांगे पाटील यांचं हे आंदोलन कसं असेल, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जरांगे पुन्हा एकदा मुंबई जाम करतील का, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्ट पर्यंत सगळ्या मागण्या मान्य करा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. जरांगे पाटील 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीत आंदोलन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगेंनी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मुंबई वर्षा बंगला आपल्या सर्वांचा आहे, मी वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करेत, आम्हाला शेअर मार्केटचे बैल, विमान, बंगले सगळं बघू द्या, काय हरकत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. याचाच पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी सोमवारी सुद्धा केला. 29 ऑगस्टच्या आंतरवाली आंदोलनात सरकारनं डाव टाकला तर मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असेल अशी घोषणा जरांगेंनी केल्यामुळं जरांगेंच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आता गेल्या वर्षी 29 ऑगस्टलाच जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती. ऐन गणपतीत जरांगे पाटील यांचं हे आंदोलन सुरू होतं, पण तरीही जरांगेंच्या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईत आला. आता जरांगेंच्या आंदोलनाला फक्त 29 ऑगस्टला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेसाठीच परवानगी त्यावेळी देण्यात आली होती, पण इथेच जरांगे पाटील यांच्याकडून गनिमी कावा करण्यात आला. आंदोलनाला परवानगी फक्त एकाच दिवसाची असताना 1 सप्टेंबर पर्यंत जरांगे पाटील यांचं हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनं मैदानात येण्याची अट होती, पण प्रत्यक्षात सुमारे 5000 वाहनं दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये आणली गेली. ही वाहनं महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नौरोजी मार्ग, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मंत्रालय यासारख्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकाचौकात पार्क करण्यात आली. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कामा हॉस्पिटल, जीटी हॉस्पिटल, मंत्रालय आणि उच्च न्यायालय यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. आंदोलनासाठी 5000 लोकांची कमाल मर्यादा असताना सुमारे 40,000 आंदोलक आझाद मैदानावर जमले. यामुळे मैदानाची संपूर्ण जागा व्यापली गेली. फक्त ट्रक, ट्रॅक्टरच नाही तर रेल्वेने सुद्धा आंदोलक मुंबईत पोहोचले. त्यांनी CSMT, चर्चगेट रेल्वे स्टेशन्स पूर्णपणे जाम केली. यामुळे मुंबई पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं चित्र निर्माण झालं. वाहतूक कोंडी, लोकलला गर्दी यामुळे रोज नोकरी व्यवसायासाठी मुंबईत जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भारताच्या आर्थिक राजधानीला जरांगे पाटील यांनी ब्लॉक करून दाखवलं. शांततेच्या मार्गानं पण प्रचंड लोकसमुदाय एकत्र आणून त्यांनी संपूर्ण यंत्रणा खिळखिळी केली. यामुळे सरकारवरचा दबाव सुद्धा वाढला. त्यामुळे सरकारने जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन थांबलं. पण आता जरांगे पाटील यांनी सगळ्याच मागण्या मान्य करण्यावर जोर दिलाय. आता हे आंदोलन आंतरवाली सराटीतच होत आहे, पण तरीही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत आणि ते सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर आंदोलन करायची आपली तयारी असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय. आता थेट वर्षा बंगल्यावर आंदोलन करायची जरांगेंची ही स्ट्रॅटेजी काय असू शकते असाही प्रश्न पडतो. आता गेल्या वेळी जरांगे पाटील यांनी मुंबई जाम करण्याची ताकद
मराठा समाजात आहे हे स्पष्टपणे दाखवून दिलंय. आता गेल्या वेळी जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईत येण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठा समाज मुंबईत धडकला होता. पण यावेळी जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन आंतरवली सराटीतच करण्याचं ठरवलंय. म्हणजेच 29 ऑगस्टला मराठा समाज साहजिकच आंतरवलीत दाखल होईल. आता जर आंतरवलीच्या आंदोलनात सरकारनं काही डाव टाकला तर मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. आता जर असंच झालं आणि जरांगे पाटील यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला तर आंतरवलीत आलेला सगळा मराठा समाज हा एकत्र मुंबईत दाखल होईल. ही गोष्ट सरकारसाठी अडचणीची असेल. जर इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाज एकत्र मुंबईत आला तर त्याला कंट्रोल करणं हे सरकारसाठी अवघड जाऊ शकतं. ज्याप्रमाणे जानेवारी 2024 मध्ये जरांगेंच्या मोर्चाला मुंबईच्या वेशीवरच सरकारला अडवणं भाग पडलं, त्याचप्रमाणे आता सुद्धा सरकारला पावलं उचलावी लागू शकतात. अर्थात यावेळचं आंदोलन हे निर्णायक आहे. आता सरकारला वेळ वाढवून देणार नाही अशा ठाम भूमिकेत जरांगे असल्यानं यावेळी तडजोडीची भाषा करणं सरकारला शक्य होणार नाही. ह्यामुळे साहजिकच सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवरचा दबाव हा वाढवून जरांगे सरकारची कोंडी करू शकतात असं म्हटलं जात आहे. आता जरांगेंनी मुंबईत ते सुद्धा वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा निर्णय घेतला तर हा सरकारसाठी गंभीर इशारा आहे. वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असल्यानं तो अतिशय संवेदनशील भाग आहे. इथे आंदोलनांना परवानगी नाही. इतकंच नाही तर वर्षा बंगला आणि आसपासच्या मलबार हिल परिसरात सगळ्याच मंत्र्यांची शासकीय निवासस्थान आहे. त्यामुळे या भागात जरांगे धडकले तर यामुळे सरकारची मोठी कोंडी होऊ शकते. जर इथे येण्यापासून जरांगेंना पोलिसांचा वापर करून रोखण्यात आलं तर ही गोष्ट सरकारला जास्त डॅमेज करणारी ठरू शकते. मग अशावेळी जरांगेंसमोर मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करण्याचा पर्याय राहतो. जर मराठा आंदोलनासाठी जरांगेंचा मोर्चा थेट मंत्रालयावर धडकला तर मात्र जरांगेंचं आंदोलन जास्त मोठं होऊ शकतं. गेल्या काही काळापासून जरांगेंची ताकद संपली असं जे नरेटिव्ह तयार होत होतं त्याला मोठा छेद बसू शकतो आणि जरांगे पाटील थेट सरकारला धारेवर धरू शकतात. थोडक्यात जरांगे पाटील मुंबईत आणि वर्षावर यायचा इशारा देऊन सरकारवरचा दबाव जास्त वाढवत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जरांगे आता मुंबईत धडकणार की मुंबई बाहेर राहूनच नाकाबंदी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? जरांगे पाटील यावेळी कोणता गनिमी कावा खेळू शकतात? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.